नमस्कार शेतकरी मित्रांनो, कार्तिक ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2023 मधील टॉप 5 बियाण्यांची माहिती सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन घंटीलाही ऑल नोटिफिकेशन करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील। मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु हा शेवटपर्यंत पहा। सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तुम्हाला जर सोयाबीन पेरणी करायची, लागवड करायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन घंटीलाही ऑल नोटिफिकेशन करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन टॉप 5 वाण बियाणे 2023 मधील जबरदस्त उत्पादन मिळवून देणारे, एकरी 15 क्विंटल ते 25 क्विंटल पर्यंत उत्पादन कशा पद्धतीने मिळवून देणारे जे वाण आहेत तर त्या वाणाची माहिती मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सविस्तर सांगणार आहे। म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या ज्या व्हरायटी असतील, जे वाण असतील त्याचे तुम्हाला फोटो दिसतील आणि वैशिष्ट्य देखील सांगणार आहे। सोयाबीन पिकाची लागवड करण्यासाठी जमीन महत्त्वाची असते। त्यासाठी जमीन कशी असावी? हलकी, मध्यम, मुरमाड, काळी कसदार कोणत्याही प्रकारची जमीन असू द्या। आपल्याला सोयाबीनची पेरणी करत असताना एकरी बियाणं आपल्याला 18 किलो ते 30 किलो पर्यंत लागणार आहे। त्याचबरोबर सोयाबीनची पेरणी किंवा टोकन देखील आपण करू शकतो। त्यासाठी 2 ओळीतील अंतर कसे असेल? 9 इंच, 10 इंच, 12 इंच, 16 इंच, 18 इंच, 20 इंच, 22 इंच आणि 24 इंच याप्रमाणे अंतर आपण ठेवू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यावर्षी पावसाळा लवकर असेल किंवा लेट असेल, त्यासाठी सोयाबीनची पेरणी केल्यानंतर जो काही पावसाचा खंड पडणार आहे किंवा पडला तर त्यासाठी पूर्वतयारी देखील आपल्याला करणं गरजेचं आहे। पेरणी झाल्यानंतर आपल्याकडे जर स्प्रिंकलर, रेन पाईप उपलब्ध असेल तर ते टाकून ठेवणं गरजेचे आहे, किंवा तुम्ही पेरणी करत असाल तर वाफा पद्धत किंवा सारा पद्धत, किंवा तुमच्याकडे मनुष्यबळ असेल तर तुम्ही सरीमध्ये बियाण्याचे टोकन देखील करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मी जे तुम्हाला 2023 मधील जबरदस्त उत्पादन देणारी सोयाबीन टॉप 5 बियाणे 2023 मधील सांगणार आहे, तर उतार हा 100% होण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचे आहे। रासायनिक बीज प्रक्रिया करू शकता, रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशकाची करू शकता, किंवा तुमच्याकडे जैविक असेल बुरशीनाशक, कीटकनाशक तर त्याचीही आपण करू शकता आणि त्याने सोयाबीनचा उतार हा 100% होणार आहे। त्याचबरोबर तुमच्या सोयाबीनच्या बियाण्याला, त्या झाडाला, पिकाला देखील पुढे जाऊन कीड तसेच रोग समस्या राहणार नाहीत। तो येलो मोजा व्हायरस कंट्रोल होणार। सोयाबीनच्या टॉप 5 वाणांपैकी पहिले आणि महत्त्वाचे वाण जे की मला त्या बियाण्याचा अनुभव आहे असं ते म्हणजे KDS 726। यालाच आपण फुले संगम देखील म्हणू शकतो। होय शेतकरी मित्रांनो, या देखील व्हरायटीची वाणाची आपण लागवड करू शकतो। याचे एकरी उत्पादन आपल्याला सर्वसाधारणपणे 15 ते 25 क्विंटल पर्यंत मिळते। त्याचबरोबर फुले संगम 726 या वाणाचा कालावधी
साधारणपणे 110 ते 120 दिवसाचा असणार आहे। आपण याचे टोकन देखील करू शकता, पेरणी करू शकता। आता शेतकरी मित्रांनो, हा जो वाण KDS 726 फुले संगम थोडासा रोगाला, या वाणाला किडींचा प्रादुर्भाव याचा असतो, पण आपण योग्य खत व्यवस्थापन, योग्य फवारण्या वेळोवेळी केल्या तर जबरदस्त उत्पादन मिळवू शकतो। तसेच याचे खास वैशिष्ट्य म्हणजे टपोरे दाणे असतात आणि सोयाबीनचं जे पीक काढल्यानंतर त्या बियाण्याला जे शायनिंग बघायला मिळते ते कोणत्याही वाणामध्ये मिळत नाही। त्यामुळे याची आपण लागवड करू शकता। त्यानंतर सोयाबीन 2023 मधील टॉप 5 बियाणे यांपैकी दुसरे महत्त्वाचे वाण असणार आहे। एकरी त्याचे उत्पादन 15 ते 25 क्विंटल उत्पन्न डोळे झाकून आपल्याला मिळणार आहे। ते म्हणजे JS 335। होय मित्रांनो, हे JS 335 हे बॉम्बे सुपर या कंपनीचे आहे। याचे एकरी पेरणीचे बियाणं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 25 ते 30 किलो याप्रमाणे लागणार आहे। याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा जुना पण अगदी छान असा वाण आहे। त्याचबरोबर याची लागवड करतेवेळी आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्त उत्पन्न आणि उत्पादन मिळणार आहे। त्यानंतर सोयाबीन जबरदस्त 2023 मधील टॉप 5 वाणांपैकी तिसरे महत्त्वाचे वाण म्हणजे KDS 753 म्हणजेच फुले किमया। शेतकरी मित्रांनो, याचा जो कालावधी आहे तो मध्यम कालावधीचा हा वाण आहे। याचे एकरी उत्पादन आपल्याला 12 ते 18 क्विंटल पर्यंत मिळते। पेरणीसाठी आपल्याला याचे 30 किलो एकरी बियाणे लागते। याची आपण टोकन देखील करू शकतो। याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेस हा वाण काढणीला येणार आहे तेव्हा याच्या बिया तडकत नाहीत किंवा फुटत नाहीत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे 2023 मधील जबरदस्त टॉप 5 वाणांपैकी चौथे आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रीन गोल्ड 3344। या देखील वाणाची आपण लागवड करू शकता। लागवड किंवा टोकन पेरणी करू शकतो। हा थोडासा वेगळा वाण आहे मित्रांनो, कारण याची जे पाने असतात हे लांबट आणि कात्रीसारखी असतात। याची आपण जर मध्यम दाट पेरणी केली असता उत्पादन देखील आपल्याला भरघोस बघायला मिळतं। 15 ते 20 क्विंटल पर्यंत याचे उत्पादन मिळते। याची लागवड करतेवेळी, टोकन करतेवेळी किंवा पेरणी करतेवेळी आपल्याला एकरी बियाणं हे 30 किलो बियाणे याप्रमाणे लागते। याची लागवड करतेवेळी 2 ओळीतील अंतर हे 16 इंच ठेवणं गरजेचं आहे। सोयाबीन टॉप 5 2023 वाणांपैकी शेवटचे आणि 5वे वाण ते म्हणजे KDS 992 म्हणजेच फुले दुर्वा। शेतकरी मित्रांनो, हा थोडासा नवीन वाण आहे। याची रोग प्रतिकारक क्षमता म्हणजेच हा वाण किडीला जास्त प्रमाणात बळी पडत नाही। हा मध्यम कालावधीचा वाण आहे। हा वाण 95 ते 100 दिवसात परिपक्व होणारा वाण आहे। याची आपण पेरणी 18 इंच ते 16 इंच या अंतरात करू शकतो। याची टोकन पद्धतही करू शकतो। त्यासाठी या वाणाचे एकरी 28 ते 30 किलो प्रमाणे बियाणं लागते। याचे खास वैशिष्ट्य म्हणजे काढणीच्या वेळी या वाणाचे बिया तडकत नाही। त्यानंतर 6वे देखील एक एक्स्ट्रा सांगून देतो तुम्हाला,
ते म्हणजे JS9305। याची देखील आपण पेरणी तसेच टोकन देखील करू शकतो। जबरदस्त उत्पन्न आणि उत्पादन आपल्याला याही वाणामध्ये मिळते। आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, 2023 मध्ये जे काही टॉप 5 वाण जे की मी अजून एक एक्स्ट्रा सांगितले आहे, याच्या काही व्हरायट्या वाण सांगितले आहे, याचा एकंदरीत कालावधी सांगू इच्छितो। 90 दिवस, 95 दिवस, 100 दिवस, 110 दिवस आणि 120 दिवसात निघणारे हे वाण आहेत। लागवडीसाठी याला सरासरी एकरी 18 ते 35 किलो याप्रमाणे बियाणे लागणार आहे। सोयाबीनची पेरणी करण्यासाठी साधारणपणे पाऊस चांगला झाल्यानंतर साधारण 1 वितापर्यंत ओली असणे आवश्यक आहे आणि वापसा अवस्थेत पेरणी करावी। शेतकरी मित्रांनो, जर सोयाबीन पिकात जबरदस्त उत्पन्न आणि उत्पादन मिळवायचे असेल तर काय करायचे, जर आपण पेरणी केली आणि मध्येच पावसाचा खंड पडला, जास्त प्रमाणात हीट वाढली, अशा वेळेस काय होते की सोयाबीन पिकाच्या खाली बुरशी देखील होण्याचे चान्सेस राहतात। त्याचबरोबर आपली झाडे मरू शकतात। मग अशा वेळेस काय होते तर पाण्याचा टचका बसतो, परिणामी आपले पीक फेल जाते। त्यासाठी आपल्याला आधीच त्याची काळजी घेणं महत्त्वाचे असते। ती काळजी कोणती घ्यायची तर आपल्याकडे स्प्रिंकलर किंवा रेन पाईप टाकणे गरजेचे आहे। लागवडीपूर्वी म्हणजेच पेरणीच्या आधी बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचे आहे। त्यासाठी सविस्तर असा व्हिडिओ आपल्याच याच चॅनलवर येणार आहे। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन घंटीलाही ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, म्हणजेच त्याचा व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळणार आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुमच्या शेतकरी मित्रांसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।